खूप इंटरेस्टिंग आहे हा म्युझियम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता आम्ही आलो आहे न्यूयॉर्क सिटी ट्रान्झिट म्युझियम, वन ऑफ दी फेमस म्युझियम्स इन न्यूयॉर्क. इथे सगळी हिस्ट्री दिली जाते सबवेची, कधी चालू झालेलं, कसं स्ट्रगल केलं वर्कर्सनी, कसे चॅलेंजेस आले आणि कसं त्यांनी ओव्हरकम केलं. तर खूप इंटरेस्टिंग आहे हा म्युझियम. यामध्ये सगळे आर्टिफॅक्ट, सगळे पुराणे व्हिडिओज किंवा फोटोज सगळे लावलेले आहेत. तर खूप मस्त आहेत. आता आम्ही चाललो आहे मम्मी पप्पासोबत आलो आहे. फुल लॉंग म्युझियम आहे, आय थिंक 1-2 तास लागेल. तर फिरूया, तुम्हालाही दाखवतो, बघत राहा. ही आहे 1904 आणि 5ची डबे. लाईक ॲज यू कॅन सी असेच ठेवलेत, म्हणजे इट्स मोर दॅन 110-120 इयर्स, बट एकदम क्लीन. जे आतमध्ये ॲड्स पण आहेत ते पण त्या टाईमचेच आहेत, म्हणजे काही चेंज नाही केले आहेत. त्यांची एकदम असं लॅविश आणि मस्त वाटायचं तेव्हा. तर असे वेगळे डबे ठेवलेले आहेत आणि त्यांचं डिस्क्रिप्शन पण दिलेलं आहे. तर खूप चांगलं, म्हणजे बेस्ट थिंग आहे म्युझियमबद्दल कोणतंही की यू कॅन गो बॅक इन टाईम. तर असं पूर्वी कसं असायचं, म्हणजे मस्त स्पेशस वगैरे ते बघता येतं. तर खूप छान म्युझियम आहे. लाईक इथे ट्रॅक आहे, हा लाईव्ह स्टेशन आहे. ॲक्च्युअल स्टेशन होता अंडरग्राऊंडचा, जो डिकमिशन झाला आणि त्याच्यामुळे इथे सगळे डबे वगैरे ठेवले गेले आहेत. कसं वाटतं न्यूयॉर्क सिटी ट्रान्झिट म्युझियम? म्युझियम मस्त होते एकदम. ते ट्रेन वगैरे होते काही ते बस 1904ला चालू झालं होतं, तेव्हापासून डबे ठेवलेत त्याचे. असं काही चेंज होत गेलं ते सगळं दाखवलं. पूर्ण चेंज हिस्ट्री आणि वेगवेगळ्या कंपनीने बनवलेले आणि कन्स्ट्रक्शन पण कसं झालं ते पण दाखवत होते. अंडरग्राऊंड पूर्ण कन्स्ट्रक्शनबद्दल टॅलेंटचं दिलं की त्यांना फेस करावं लागले डिफिकल्टी आणि काय काय म्हणजे आतमध्ये बिल्डिंगच्या आतमध्ये गेले, म्हणजे बिल्डिंगला कसं प्रोटेक्ट करून ठेवलं होतं. हां, आणि लँडस्लायडिंग किंवा ते त्याला पण फेस करायला सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी चांगले आहे ते शिकायला. आणि मेन म्हणजे टनेल कसं हे करतात, ते टनेल जे आहे सुद्धा टनेलमध्ये काम करणारे अंडरग्राऊंड टनेल मोठ्या सिटीमध्ये, म्हणजे सिटीमध्ये सिटी डेव्हलप झालेली आहे आणि आतून न्यायचं आपल्याला. त्यावेळेस ते टनेल कसं करायचं ते, आणि त्यावेळेस म्हणजे इन्स्ट्रुमेंट कमी होते. आता जर सगळे ऑनलाईन म्हणजे टेक्नॉलॉजी ना मॅन्युअल जास्त होतं ना, मॅन्युअल जास्त होतं त्यावेळेस त्यांची मेहनत पण जास्त. हां,
छान. 1 वर्षापासून ट्रेन आहे हां, आधी पण एवढं चांगले डबे होते ते ट्रेनचे पण. वेगवेगळ्या कसं चेंज होत गेलं, डेव्हलप होत गेलं, ते सगळं दाखवलं. त्यांनी तेवढं सांभाळून पण ठेवलं आहे चांगलं म्युझियम, म्हणजे मेंटेन केलं ना पूर्ण. तर अशा प्रकारेच आपला स्पॉट झालेला न्यूयॉर्क सिटी ट्रान्झिट म्युझियम. खूप चांगलं स्पॉट आहे. अगर न्यूयॉर्कला असणार तर डेफिनेटली व्हिजिट करा. तिकीट जास्त महाग नाही, $10 तिकीट असते नॉर्मल यांना, आणि सिनियर सिटीजन आहेत तर $5 हाफ कॉस्ट होऊन जाते. तर खूप चांगलं स्पॉट आहे, जास्त एक्सपेन्सिव्ह नाही. फक्त टायमिंग चेक करा बिकॉज 4 PM पर्यंतच ओपन होतं. तर प्लॅन अकॉर्डिंगली, बट मस्ट विजिट प्लेस इन न्यूयॉर्क सर. तर डेफिनेटली ट्राय करा.